नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपकडून इच्छुक असलेले किशोर मुदडा यांनी सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी सातपूर गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार पत्रकाचे वाटप केले। दरम्यान यावेळी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुदडा यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सीमाताई हिरे आणि इच्छुक उमेदवार किशोर शेठ मुदडा यांनी अधिक माहिती दिली। किशोरजी मुंदडा यांनी प्रभाग क्रमांक 11 येथून इच्छुक उमेदवार म्हणून प्रचाराची सुरुवात केलेली आहे। असं मला सांगितलं की सातपूर ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी एक आदराची भावना आहे। ते कुठलंही सामाजिक कार्य असलं तर किशोरजी मुंदडा हे अग्रेसर असतात। आताच आपण समोर बघत आहोत की जे हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे, त्याकरता सुद्धा मुलाचा वाटा त्यांनी उचललेला आहे। मग तिथे येणाऱ्या दिंडी असो, कुठलाही उत्सव असो, एक गावाला एकत्र करणं, संघटन करणं ही एक त्यांच्यामध्ये चांगली कला आहे। आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 तर आता मगाही मी बोलले की आतापर्यंत एकही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथून निवडून आलेला नव्हता। त्यामुळे आता आपल्या सगळ्या गावाची जबाबदारी आहे की या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। आताच नगर परिषदांचे निकाल लागले, त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने बाजी मारलेली आहे आणि मोठ्या संख्येने मोदीजींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास ठेवून लोकांनी भारतीय जनता पार्टीकडे कौल दिलेला आहे। आणि आज 75% लोक हे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बसलेले आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना या शहराचा विकास, या परिसराचा विकास, आपल्या समस्यांचं निवारण करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही। जर केंद्रात सत्ता असेल आपली, त्याचबरोबर राज्यात सत्ता असेल आणि महानगरपालिकेत असेल तर आपल्याला विकास करायला सोपं जातं, निधी मिळतो। आणि त्यामुळे हा विचार करून कोणी माझ्या नात्यातलं, गोत्यातलं, जवळचं कुठलंही न बघता फक्त कमळ एवढंच एक बघावं, की कमळ हाच उमेदवार एवढंच लक्ष ठेवावं असं मी आपल्याला सांगते। आता प्रत्येक प्रभागामध्ये कार्यसम्राट सीमाताई महेश हिरे यांचे मी स्वागत करतो। तसेच एका फोनवर एवढ्या संख्येने माझ्या मागे सातपूर गावाचे लोक आहेत, त्यामुळे मला कुठली काही भीती वाटत नाही। आणि असं नाही का मी काम करणार नाही, माझं वय झालंय, मी आजही बरोबरीला सगळं काम करतो। त्या कोणत्याही कामाला सगळा पुढाकार असतो माझा। त्याकरता पक्षांनी आणि ताईंनी माझ्या तिकिटाचा विचार करावा आणि मी त्या कामाला पुढे यावा आणि खरोखर या गावाचा विकास करून राहिल्याशिवाय राहणार नाही। ताईनं मगा सांगितलं तर एकच नगरसेवक आतापर्यंत झालेला होता, किसनराव विजादे। त्यानंतर आजपर्यंत भाजपाचा उमेदवार कोणी निवडून नाही आला। म्हणून याकरता कोणी असू द्या, त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी राहून त्याची निवडणूक पार पाडावी आणि ते चारही प्रभागातले चारही नगरसेवक आपण जनता पार्टीच्याच निवडून आणू ही मी सगळ्यांना ग्वाही देतो। आणि त्या पद्धतीनं आपण काम सुरू करू आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहाल ही मला सर्वांची खात्री आहे। जय हिंद, जय श्रीराम। या प्रसंगी सुरेश नाना भंदुरे, काळू काळे, दिलीप भंदुरे, विजय भंदुरे, एकनाथ तिडके, जगन्नाथ भंदुरे, मोहन बंदावणे, रामनाथ मुदडा, जगदीश भट्टड, भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, निलेश जोशी, रवींद्र जोशी, संजय राऊत, रवी नाना काळे, संदीप सोनवणे, आशिष भट्टड, लोकेश गवळी, कौंडाजी निगळ, रामदास निगळ, प्रमोद लोहाडे, बाळू सरोदे, जितेंद्र लोहाडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन छगन भंदुरे, हरिभक्त परायण, त्र्यंबक नाना भंदुरे, मुरलीधर भंदुरे, सुनील भंदुरे, रतन वाघ, चंद्रकांत भंदुरे, राजू सोनवणे, बाळासाहेब बंदावणे, प्रदीप निर्वाण, ॲडव्होकेट जगन्नाथ निगळ यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।